खूप समर्थ घाणे. आता समर्थ घाणे हा विद्यार्थी 2 वर्ष माझ्याकडे होता. त्या विद्यार्थ्याकडे इतके चांगले गुण आहेत की मी पहिला तसा विद्यार्थी बघितला की जो शिक्षकावर एवढा अफाट प्रेम त्या मुलाचा आहे, सर्व शिक्षकावर आणि शाळेवरती. त्या मुलाला बरंच काय वाटतं की इथं काहीतरी करावं, असं करावं, तसं करावं. खूप छान. म्हणजे तो विद्यार्थी कुठलेही शिक्षक काही सांगू देत कधी नाही म्हणला नाही. कुठलंही काम सांगा त्याला, तो करणार म्हणजे करणार. एक आज्ञाधारक, नम्र, प्रेमळ, विशेष म्हणजे सर्वांवरती एक भावाप्रमाणे प्रेम करणारा असा तो मुलगा या शाळेसाठी लाभला. हे शाळेचं भाग्य समजायचं. कारण बरीचशी मुलं या शाळेतून सोडून गेली, पण तो एकमेव असा मुलगा आहे की त्याला वाटत नाही इथून जावं कधी. किती मोठे संकट शाळेवरती आली, अख्ख्या वर्गातली सगळी मुलं गेली, पण तो पट्ट्यामध्ये गेला नाही, जाणारही नाही. आता सुद्धा त्याची इच्छा नाही की तो म्हणतो 8वीचा वर्ग इथं काढा सर, आम्ही इथंच थांबतो. म्हणजे एवढं प्रेम त्या मुलाचं या शाळेवरती, या शिक्षकावरती आहे. खूप छान. 100% तो मुलगा सर भविष्यात पुढे चालून असा जर स्वभाव राहिला तर पुढे चालून खूप मोठा, खूप चांगला मुलगा तो होईल, त्याची खात्री आम्हाला इथेच पडते. त्याचबरोबर धनराज चव्हाण तर पहिल्या भेटीतच इम्प्रेस केला. त्याचा मी जो मागच्या वर्षी कार्यक्रम बघितला, त्यांनी जी शिक्षकाची भूमिका जी साकारली ना, कुठल्या शिक्षकालाही लाजेल अशी तिची भूमिका आहे. शिक्षक कसा असावे त्याच्यामध्ये आहे. आणि आपले शिक्षक दिनाचा कार्यक्रम पाहिला किंवा कुठल्याही वर्षभरातले कार्यक्रम बघा, तो नेतृत्व खूप छान करतो. शिक्षक कसा असावा त्याच्यामध्ये आहे. आणि तो शिक्षकाचं अनुकरण खूप करतो. आपले सर कसे बोलतात तसं बोलण्याचा प्रयत्न करणार. आपले सर गॉगल घालतात, आपणही गॉगल घालायचा. आणि मी गॉगल घालून बंद केलं. सगळी मुलं गॉगल घालायला लागली. मी काय हातात घातलं की लगेच करणार आपण. म्हणजे असे अनुकरण करणारे हे सर्व माझे विद्यार्थी. धनराज अभ्यासात हुशार आहे, सर्व विषयाचे त्याचे चांगले आहे. तो सुद्धा समर्थ जसा आहे त्याच्यापेक्षाही प्रेमळ, आज्ञाधारक, नम्र, म्हणजे काम सुवृत्तीचा. कधी टाळाटाळ केले असं मी तरी पाहिलं नाही. म्हणजे ही 2 विद्यार्थी म्हणजे 2 हिरेच आमच्या वर्गाचे. तिसरा विद्यार्थी राजेंद्र धोत्रे. राजेंद्र धोत्रे ज्याला कळला त्यालाच कळला. मला तरी कळला तो मुलगा कसा आहे.